हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू आवर नेक्स्ट लेक्चर. ओके, सो लास्ट लेक्चर मध्ये आपण फिजिकल प्रॉपर्टीज बघितले कशाचे, तर अल्किल हॅलाइड्सचे आणि अरिल हॅलाइड्सचे. आता हा मोस्ट इम्पॉर्टंट पॉइंट जरी म्हटला तर चालेल. मी जसं सांगितलं, प्रिपरेशन ऑफ अल्किल हॅलाइड हा इम्पॉर्टंट होता. का इम्पॉर्टंट होता? कारण त्यामध्ये केमिकल रिएक्शन्स होते. प्रिपरेशन ऑफ अल्किल हॅलाइड्स मध्ये आपण बघितलं की अल्किल हॅलाइड्स कोणाकोणापासून बनवू शकतो. ओके, अल्किल हॅलाइड्स कोणाकोणापासून बनवू शकतो. आता आपण काय डिस्कस करणार आहे? हे फिजिकल प्रॉपर्टीज तर डिस्कस केले. केमिकल प्रॉपर्टीज ऑफ एनी सबस्टन्स. आता केमिकल प्रॉपर्टीज ऑफ हॅलो अल्केन्स आहेत म्हणजे काय? तर आपण बघणार आहे की हॅलो अल्केन्स पासून आपण काय काय बनवू शकतो. हॅलो अल्केन्स पासून आपण काय काय बनवू शकतो. हॅलो अल्केन्स पासून आपण काय काय बनवू शकतो हे आपण कशामध्ये बघणार आहे? तर केमिकल प्रॉपर्टीज ऑफ हॅलो अल्केन्स मध्ये. सो केमिकल प्रॉपर्टीज ऑफ हॅलो अल्केन्स मध्ये लक्षात घ्या की 4 रिएक्शन्स आहेत. आपण ऍक्च्युअली 4 टाइप्स ऑफ रिएक्शन्स बघणार आहे केमिकल प्रॉपर्टीज ऑफ अल्केन मध्ये. कोणते कोणते 4 टाइप्स ऑफ रिएक्शन्स आहेत? तर एक आहे एक आहे न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन. एक आहे कोणती रिएक्शन आहे? न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन आहे. दुसरी आहे डिहायड्रोहॅलोजिनेशन. कोणाचं डिहायड्रोहॅलोजिनेशन? डिहायड्रोहॅलोजिनेशन ऑफ अल्किल हॅलाइड. तिसरा आहे प्रिपरेशन ऑफ ग्रिग्नार्ड्स रिएजन. तिसरा आहे प्रिपरेशन ऑफ ग्रिग्नार्ड्स रिएजन. आणि चौथा आहे वर्च सिंथेसिस. चौथं काय आहे? तर वर्च सिंथेसिस. सो हे 4 प्रॉपर्टीज आपण डिस्कस करणार आहेत. ह्या 4 प्रॉपर्टीज मध्ये पहिली जी आहे ही जरा मोठी आहे. आणि मोठी म्हणजे ऍक्च्युली स्टँडर्ड रिएक्शन सेम आहे, फक्त रिएजंट चेंज होतात. काय चेंज होतात? रिएजंट काय होत असतात? तर चेंज होत असतात. तर सगळ्यात पहिला आज आपण स्टार्ट काय करायचं आहे? तर न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन्स. न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन्स ऑफ अल्किल हॅलाइड. न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन होतंय का? तर मी तुम्हाला म्हटले लास्ट लेक्चरला की कोण पोलार आहे? अल्किल हॅलाइड हा पोलार असतो नेचरमध्ये. ठीक आहे. सो व्हॉट हॅपन? स्टँडर्ड रिएक्शन बघा न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शनची. इथं बघा, जेव्हा तुम्ही एखादा अल्किल हॅलाइड घेताय, तर अल्किल हॅलाइडच्या केसमध्ये ह्या हॅलोजनची हे जे शेड पेअर ऑफ इलेक्ट्रॉन आहे हे हॅलोजनकडे शिफ्ट होतं. कारण हॅलोजनची इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी जास्त आहे. कोणाची इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी जास्त आहे? हॅलोजनची. त्यामुळे हॅलोजन वरती पार्शल निगेटिव्ह आणि अल्किल ग्रुपच्या कार्बन वरती पार्शल काय येते? पॉझिटिव्ह. ह्याला आपण ट्रीट कशाबरोबर करतो? न्यूक्लियोफाइल बरोबर. ट्रीट कशाबरोबर करतो? न्यूक्लियोफाइल. आणि न्यूक्लियोफाइल कसा चार्ज आहे? तर निगेटिव्हली. न्यूक्लियोफाइल कसा चार्ज आहे? निगेटिव्हली. सो हॅलाइडच्या इथं न्यूक्लियोफाइल रिप्लेस होणार. अंडर सुटेबल कंडिशन्स. अंडर सुटेबल कंडिशन. सो इथं काय येणार आहे? तर R-NU प्लस X मायनस. सो आपल्याला जो काही न्यूक्लियोफाइल आपण जो लावला असेल त्याप्रमाणे प्रोडक्ट मिळणार आहे. समजते का मी काय सांगितलं? यस ऑर नो? न्यूक्लियोफाइल वेगवेगळे असतात जे निगेटिव्हली चार्ज स्पीसीज आहेत. OH मायनस CN मायनस NH2 असते. OC डबल बॉन्ड OR असते. सो आपण बघायचंच आहे आता काय काय आपण बनवू शकतो. इथं फक्त लक्षात घ्या की जेव्हा अल्किल हॅलाइडला तुम्ही न्यूक्लियोफाइल बरोबर ट्रीट करणार अंडर सुटेबल कंडिशन, तर तुम्हाला मिळणार काय आहे? तर अल्किल जो काय असेल तो न्यूक्लियोफाइल कोणीही असू शकतो. न्यूक्लियोफाइल तुमचा निगेटिव्हली चार्ज स्पीशीज OH मायनस असू शकतो. त्यानंतर सायनाइड असू शकतो. त्यानंतर आयसोसायनाइड असू शकतो. नायट्रो ग्रुप असू शकतो. अमाइन ग्रुप असू शकतो. इथरिक ग्रुप असू शकतो किंवा ईस्टर ग्रुप ही असू शकतो. OC डबल बॉन्ड O. समजते का मी काय काय सांगितलं? हे तुमचे न्यूक्लियोफाइल्स असू शकतात. सो
व्हॉट आय टोल्ड की अल्किल हॅलाइड हा न्यूक्लियोफाइल बरोबर रिॲक्ट होणार अंडर सुटेबल कंडिशन्स. मग आता बघूया कोणता न्यूक्लियोफाइल आणि तो कसा रिॲक्ट करणार. सो सगळ्यात पहिला फॉर्मेशन आहे अल्कोहोल फॉर्मेशन. सी आपण काय बघतोय केमिकल प्रॉपर्टीज ऑफ अल्किल हॅलाइड मध्ये की अल्किल हॅलाइड्स पासून आपण काय काय बनवू शकतो. काय बघतो आपण अल्किल हॅलाइड्स पासून आपण काय काय बनवू शकतो. सो त्याप्रमाणे फॉर्मेशन ऑफ अल्कोहोल्स मध्ये सगळ्यात पहिला आहे काय तर बाय युझिंग ऑफ व्हॉट ॲक्वस KOH और NaOH. सो व्हेन वी आर टॉकिंग अबाउट बाय युझिंग ऑफ ॲक्वस KOH और NaOH आपण ह्यामध्ये असं डिस्कस करतो की अल्कोहोल आपण फॉर्म करणार अल्किल हॅलाइड पासून पण बाय युझिंग व्हॉट ॲक्वस KOH, बाय युझिंग व्हॉट ॲक्वस KOH और ॲक्वस NaOH. आता KOH आणि NaOH मधला ऍक्च्युली OH हा न्यूक्लियोफाइल असतो. OH हा न्यूक्लियोफाइल असतो. ठीक आहे. सो when an alkyl halide is treated with aqueous KOH, this is very important. तुमचा KOH aqueous असायला पाहिजे. असं का म्हणतेय तर तुम्ही जर अल्कोहोलिक KOH घेतला तर एलिमिनेशन होते हे लक्षात ठेवा. मी तुम्हाला आताच सांगितलेले की आपण 4 प्रॉपर्टीज बघणार आहे. त्यातली दुसरी प्रॉपर्टी होती डिहायड्रोहॅलोजिनेशन ऑफ अल्किल हॅलाइड. त्या डिहायड्रोजिनेशन ऑफ अल्किल हॅलाइडला अल्कोहोलिक KOH वापरतो. सो जर मला अल्कोहोल प्रिपरेशन करायचं आहे अल्किल हॅलाइड पासून तर मला काय यूज करावं लागणार आहे तर ॲक्वस KOH. काय यूज करावं लागणार आहे ॲक्वस KOH. सो हॅलाइडच्या जागी काय येणार आहे OH आणि OH च्या जागी हॅलाइड. मी सांगितलं तुम्हाला न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन आहे. निगेटिव्हला निगेटिव्ह रिप्लेस होणार आहे. ह्याला बॉईल करायचं. ह्या रिॲक्शनला काय करायचं बॉईल. सो इथं काय येणार आहे तर R-OH प्लस KX. सो तुम्हाला मिळालं काय अल्कोहोल. काय मिळाला अल्कोहोल. ह्याचं एक्झाम्पल बघूया. ह्याचं एक्झाम्पल CH3 सिंगल बॉन्ड CH2 सिंगल बॉन्ड Br प्लस ॲक्वस KOH बॉईल करायचं. सो इथं Br च्या जागी काय येणार आहे OH आणि OH च्या जागी काय येणार आहे तर Br. मग इथं मिळताना काय मिळणार आहे CH3 CH2 OH प्लस काय येणार आहे तर KBr. ह्याचं नाव काय आहे ह्याचं नाव आहे इथाइल अल्कोहोल. काय आहे इथाइल काय आहे तर अल्कोहोल. समजते का रिॲक्शन. बघा नेक्स्ट बघा परत अजून एक एक्झाम्पल घेते. CH3 इथं CH3 घेते आणि इथं Br घेते. ह्याचं नाव आहे टर्शरी ब्युटिल ब्रोमाइड. ह्या टर्शरी ब्युटिल ब्रोमाइडला मी कोणाबरोबर ट्रीट करणार आहे ॲक्वस KOH ऐवजी इथं NaOH घेते. बघा KOH आणि NaOH अल्कली हायड्रॉक्साइड्स आहेत त्यामुळे दोन्ही मधला कोणताही एक घेतला तर चालते काही प्रॉब्लेम येत नाही. सो Br च्या जागी काय येणार आहे OH. रिॲक्शन कसं करणार बॉईल करायचं. काय करायचं आहे बॉईल. बरं मग तुम्हाला मिळताना काय मिळणार आहे रिप्लेसमेंट होणार ना. CH3 सिंगल बॉन्ड C इथं काय येणार आहे CH3 इथं काय येणार आहे CH3 इथं काय येणार आहे तर OH आणि बाय प्रोडक्ट काय येणार आहे तर Na. मग जसं टर्शरी ब्युटिल ब्रोमाइड पासून आपल्याला काय मिळणार आहे तर टर्शरी ब्युटिल अल्कोहोल. हे कॉमन नेम झालं. IUPAC नेम सिलेक्ट द लॉंगेस्ट चेन फर्स्ट कार्बन सेकंड कार्बन थर्ड कार्बन. सो 2-मिथाइल प्रोपेनॉल. 2-मिथाइल काय आहे तर प्रोपेनॉल. सी फॉर्मेशन ऑफ अल्कोहोल मध्ये मी तुम्हाला असं दिलंय बघा A दिलंय कॅपिटल A. फॉर्मेशन ऑफ अल्कोहोल न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन हा नवीनच पार्ट आहे. ह्याला फर्स्ट टाका नंबर की न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन इज द फर्स्ट केमिकल प्रॉपर्टी वी आर गोइंग टू डिस्कस. त्यामध्ये पहिला आहे फॉर्मेशन ऑफ अल्कोहोल. त्यामध्ये A बाय युझिंग ॲक्वस KOH और ॲक्वस NaOH. तसंच तुम्ही अजून एक मेथडनं अल्कोहोल ऑब्टेन करू शकताय ते आहे बाय युझिंग मॉइस्ट Ag2O. बाय युझिंग व्हॉट बाय युझिंग मॉइस्ट Ag2O. बाय युझिंग मॉइस्ट Ag2O. ऍक्च्युली मॉइस्ट Ag2O नको असते मला AgOH पाहिजे असते आणि हा AgOH अनस्टेबल असते. मग हा AgOH अनस्टेबल आहे
अनस्टेबल आहे तर मला ह्याला कसं प्रिपेअर करायला पाहिजे? इन सितू. अनस्टेबल आहे तर मला ह्याला कसं प्रिपेअर करायला पाहिजे? इन सितू. इन सितू म्हणजे काय? फ्रेशली प्रिपेअर्ड. मग फ्रेशली कसं प्रिपेअर करणार आहे? Ag2O प्लस H2O. Ag2O प्लस H2O काय देणार आहे? 2AgOH फॉर्म झाला. आणि हा AgOH वापरणार, पण हा AgOH अनस्टेबल आहे. अनस्टेबल आहे तर इन सितू वापरला. इन सितू वापरला म्हणजे ॲरो वरती लिहिणं गरजेचं आहे. तर काय लिहिणं गरजेचं आहे? हे बघा, तुम्ही काय घेतला? एखादा अल्किल हॅलाइड घेतला. त्या अल्किल हॅलाइडला AgOH बरोबर ट्रीट केला. पण हा AgOH ॲक्वस आहे मान्य आहे, पण हा अनस्टेबल होता. अनस्टेबल होता म्हणून तुम्ही त्याला इन सितू प्रिपेअर केलं. कसं? Ag2O प्लस काय प्रिपेअर केला तर H2O आणि त्याला हीट केलं. सो इथं काय येणार आहे? हॅलाइडच्या जागी काय येणार आहे तर OH आणि OH च्या जागी काय येणार आहे तर हॅलाइड. सो इथं काय येणार आहे तर R-OH प्लस इथं काय येणार आहे तर AgX. सो हा कोण आहे तर अल्कोहोल. हा कोण आहे? अल्कोहोल. हा कोण आहे? अल्कोहोल. हा कोण आहे? अल्कोहोल. अँड यू नो व्हॉट, इथं असं म्हटलंय की हा AgX आहे, हा प्रेसिपिटेटच्या फॉर्म मध्ये असतो, सॉलिड स्टेट मध्ये असतो, इझिली सेपरेट होतो. So it is also stated that ki the alcohol obtained by this method, the alcohol obtained by this method, the alcohol obtained by this method produces good yield. Produces what? Good yield. म्हणजे तुम्ही जर दोन मेथड आहेत आपल्याकडे, तुम्ही अल्किल हॅलाइड प्लस ॲक्वस KOH किंवा ॲक्वस NaOH वापरून रिएक्शन कॅरी आउट करू शकता, किंवा अल्किल हॅलाइड प्लस मॉइस्ट Ag2O, मॉइस्ट Ag2O म्हणजे AgOH बरोबर ट्रीट करू शकता. पण जेव्हा तुम्ही अल्किल हॅलाइडला AgOH बरोबर ट्रीट करणार, तो जो अल्कोहोल मिळणार त्याचं यील्ड चांगला आहे, म्हणजे 70 ते 80% तुम्हाला अल्कोहोल मिळेल. आणि तेच तुम्ही ॲक्वस KOH बरोबर यूज केला तर 50 to 60% मिळेल. यील्ड गुड म्हणजे मॅक्सिमम रिएक्टंट कशामध्ये कन्वर्ट झालाय? प्रोडक्ट. म्हणजे मॅक्सिमम रिएक्शन झाली आहे, म्हणजे मॅक्सिमम रिएक्टंट रिॲक्ट झालाय काय फॉर्म करण्यासाठी? प्रोडक्ट फॉर्म करण्यासाठी. यील्ड चांगली आहे म्हणजे मॅक्सिमम रिएक्टंट रिॲक्ट झालाय कशासाठी? तर प्रोडक्ट फॉर्म करण्यासाठी. ठीक आहे. सो हे सांगितलं हे, ठीक आहे. आता ह्याचं एक्झाम्पल, एकच मिनिट. ह्याचं एक्झाम्पल बघा परत. काय असणार आहे? CH3 सिंगल बॉन्ड CH2 सिंगल बॉन्ड CH2 सिंगल बॉन्ड Br प्लस AgOH कोणाच्या प्रेझेन्स मध्ये? मॉइस्ट Ag2O पण घेतो आपण इथं. मॉइस्ट Ag2O चं मिनिंगच काय आहे सांगा? Ag2O प्लस H2. ठीक. मग इथं काय असणार आहे? Br च्या जागी काय येणार आहे तर OH. रिप्लेसमेंट, सबस्टिट्यूशन आहे. न्यूक्लियोफाईलला न्यूक्लियोफाईल. Br निगेटिव्हली चार्ज आहे, तो OH मायनसला काय करणार आहे? रिप्लेस. सो इथं मिळताना परत CH3 CH2 CH2 सिंगल बॉन्ड OH प्लस काय आहे तर AgBr. सो इथं काय आहे? ह्याचं नाव काय आहे तर N प्रोपिल अल्कोहोल. काय आहे? N प्रोपिल अल्कोहोल. ठीक आहे. नेक्स्ट CH3 सिंगल बॉन्ड Cl, ह्याचं नाव आहे N प्रोपिल ब्रोमाइड. ह्याचं नाव आहे N प्रोपिल ब्रोमाइड. ह्याचं नाव आहे मिथाइल क्लोराइड. काय नाव आहे? मिथाइल क्लोराइड. ह्या मिथाइल क्लोराइडला आपण कशा बरोबर ट्रीट करणार? AgOH बरोबर. AgOH कसा? तर Ag2O प्लस H2O हीट. मग इथं काय येणार आहे? Cl च्या जागी काय येणार आहे? OH. सो इथं काय येणार आहे? CH3 सिंगल बॉन्ड OH प्लस AgCl. हा जो काय AgCl आहे हा किंवा AgBr आहे, हे प्रेसिपिटेट असतात. प्रेसिपिटेट असतात त्यामुळे हे सॉलिड स्टेट मध्ये फॉर्म होतात. सॉलिड स्टेट मध्ये फॉर्म झाल्यामुळे हे आपण इझिली सेपरेट करू शकतो. आणि इझिली सेपरेट करू शकतो त्यामुळे आपण त्याला काय करू शकतो? अल्कोहोल गुड यील्डचं बनवू शकतो. सो पहिला न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन मध्ये आपण असं बघितलं
की तुम्ही अल्किल हॅलाइड पासून अल्कोहोल बनवू शकताय दोन मेथडनं, बाय युझिंग ॲक्वस KOH और NaOH और बाय युझिंग मॉइस्ट Ag2O और बाय युझिंग moist Ag2O or by using moist Ag2O or by using moist Ag2O. Okay, ठीक. Next is formation of alkyl cyanide by using KCl. तुम्हाला बनवायचं काय आहे? We are going to prepare alkyl cyanide. काय बनवणार आहे? alkyl cyanide. कोणापासून? पोटॅशियम सायनाइड पासून. दिस इज व्हेरी इंटरेस्टिंग ऍक्च्युअली. वाय दिस टू, ह्याचे पुढचे जे दोन रिॲक्शन आहेत हे इंटरेस्टिंग आहेत. काय इंटरेस्टिंग आहेत हे मी तुम्हाला सांगते. काय आहे की हा जो सायनाइड ग्रुप आहे ना CN, हा असा असतो C�ट्रिपल बॉन्ड N असतो आणि हायड्रोजन वरती लोन पेअर हे असते. हा एम्बिडेंटेड न्यूक्लियोफाइल आहे. कसला न्यूक्लियोफाइल आहे हा? एम्बिडेंटेड न्यूक्लियोफाइल. एम्बिडेंटेड न्यूक्लियोफाइल्स म्हणजे काय असतात? असे न्यूक्लियोफाइल ज्यांच्याकडे टेंडन्सी असते की दोन्ही इलेक्ट्रॉन पेअर शेअर करू शकतात. म्हणजे कार्बन पण स्वतःचा इलेक्ट्रॉन बॉन्ड फॉर्म करू शकतो. कार्बनची पण ॲबिलिटी आहे बॉन्ड फॉर्म करण्याची अल्किल ग्रुप बरोबर, आणि नायट्रोजनची पण ॲबिलिटी आहे अल्किल ग्रुप बरोबर बॉन्ड फॉर्म करण्याची. म्हणजे दोन्ही डोनर ॲटम आहेत, कार्बन पण आणि नायट्रोजन दोन्ही डोनर ॲटम आहेत. पण देताना कोणतरी एकच डोनेट करतं स्वतःचं शेअर्ड पेअर आणि बॉन्ड फॉर्म करतं. मग ते टोटली डिपेंड करतं की तुम्ही KCN वापरताय का AgCN वापरताय. जर तुम्ही, ऐका मी जे सांगते ते ऐका, प्रॉपरली ऐका. जर तुम्ही अल्कोहोलिक KCN वापरताय तर कार्बन इज डोनर, म्हणजे कार्बन लिंक होतो अल्किल ग्रुपला. आणि जर तुम्ही अल्कोहोलिक AgCN वापरला तर नायट्रोजन इज अ डोनर. आणि जेव्हा नायट्रोजन लोन पेअरला बॉन्ड पेअर मध्ये कन्वर्ट करतो ना, त्यामध्ये कोऑर्डिनेट बॉन्ड सिस्टीम पण असते. म्हणजे AgCN मी नायट्रोजन डोनर जेव्हा म्हणते तेव्हा हा N, हा ट्रिपल बॉन्ड N असतो. ह्यात N ट्रिपल बॉन्ड C मध्ये हा जो ट्रिपल बॉन्ड आहे हे तर दोन बॉन्ड मान्य फॉर्म होतातच, पण हा जो तिसरा बॉन्ड आहे हा लोन पेअरनं बॉन्ड पेअर मध्ये कन्वर्ट केलाय. कारण नॉर्मली नायट्रोजन 3 व्हॅलेन्सी दाखवतो. 3 व्हॅलेन्सी दाखवतो म्हणजे हा एक व्हॅलेन्सी, ही एक व्हॅलेन्सी, ही एक व्हॅलेन्सी, हे 3 व्हॅलेन्सी झाले. बघा मी काय सांगते ते. बघा मी काय सांगते ते. हा नायट्रोजन जो आहे, हा नायट्रोजन ऍक्च्युली 3 व्हॅलेन्सी दाखवतो. कोणते 3 व्हॅलेन्सी? ही एक व्हॅलेन्सी, ही एक व्हॅलेन्सी, ही एक व्हॅलेन्सी. हे जे आहे ह्याचं लोन पेअर होतं की नाही, हे लोन पेअर बॉन्ड पेअर मध्ये कन्वर्ट झालं. कोण कशामध्ये कन्वर्ट झालं? लोन पेअर बॉन्ड पेअर मध्ये कन्वर्ट झालं. लक्षात येते का? बघा मी काय सांगितलं ते. ठीक आहे. असं जसं सायनाइड, हा सायनाइड आहे आणि N ट्रिपल बॉन्ड C आयसोसायनाइड, दोघं पण मॉलिक्युलर फॉर्म्युला सेमच आहे, CN-CNच आहे. फक्त डोनर ॲटम चेंज झाल्यामुळे जर डोनर ॲटम कार्बन असेल तर अल्किल सायनाइड्स म्हणतो, आणि जर डोनर ॲटम नायट्रोजन असेल तर त्याला आयसोसायनाइड्स म्हणतो आपण. सिमिलरली नायट्रो ग्रुपला पण असतं, नायट्रो ग्रुपचं पण सांगते मी तुम्हाला, पण आता एवढं ऐकून घ्या. ऐकून घ्या म्हणजे समजून घ्या, ऐकून घ्या म्हणजे समजून घ्या, ऐकून घ्या म्हणजे समजून घ्या. बरं, फॉर्मेशन ऑफ अल्किल सायनाइड्स. फॉर्मेशन ऑफ अल्किल सायनाइड्स कसं असतंय? तुम्ही अल्किल हॅलाइड घेताय. काय घेताय? अल्किल हॅलाइड घेताय. त्या अल्किल हॅलाइडला अल्कोहोलिकच अल्किल सायनाइड पाहिजे. अल्कोहोलिक पोटॅशियम सायनाइड बरोबर ट्रीट करताय. पोटॅशियम वरती चार्ज काय असतं तर प्लस, सायनाइड वरती चार्ज काय असतं मायनस. ह्याला हिट केलं, हॅलाइड नेगेटिव्हली चार्ज आहे, मायनसला मायनस रिप्लेस झाला. कार्बन हॅलाइडला जेव्हा सायनाइड रिप्लेस झाला तेव्हा कार्बन जॉईन होणार आहे अल्किल ग्रुपला. सो R-C�ट्रिपल बॉन्ड N प्लस बाहेर काय पडतं KX. ह्याला म्हणतात अल्किल सायनाइड. काय म्हणतो आपण ह्याला? अल्किल सायनाइड. म्हणजे इथं बघा, हा CH3 सिंगल बॉन्ड CH2 सिंगल बॉन्ड Br प्लस अल्कोहोलिक काय आहे KCN. ह्याला हिट केलं तर हा Br मायनस आहे आणि हा सायनाइड मायनस आहे. Brच्या जागी सायनाइड आणि सायनाइडच्या जागी काय येते तर Br. Brच्या जागी काय येते? सायनाइड आणि सायनाइडच्या जागी काय येते? Br. सो CH3 सिंगल बॉन्ड CH2 सिंगल बॉन्ड CN प्लस KBr.
सो इथं मिळताना काय मिळणार तुम्हाला, इथं मिळताना तुम्हाला इथाइल सायनाइड. काय मिळणार, इथाइल सायनाइड. ओके, परत इथं बघा CH3 सिंगल बॉन्ड CH2. मी थोडे व्हरायटी ऑफ अल्किल ग्रुप्स वापरते, म्हणजे परत परत तेच वापरत नाहीये. त्याचं रिझन आहे की तुम्हाला थोडं आणि कंपाऊंड्स कोणते कोणते असतात, कसे कसे असतात ते समजू देत म्हणून. हा आहे, हा मिथिल हा इथाइल ब्रोमाइड होता. ठीक आहे, तर हा एन ब्युटिल ब्रोमाइड घेते. सायनाइड प्रोडक्टच फॉर्म केला मी चुकून, सॉरी. एन ब्युटिल ब्रोमाइड घेते. एन ब्युटिल काय घेते, ब्रोमाइड. परत एन ब्युटिल ब्रोमाइड आहे, ह्याला ट्रीट केला अल्कोहोलिक केसियन बरोबर. मग ब्रोमीनच्या जागी काय येणार आहे, तर सायनाइड. मग ह्याला हीट केलं तर इथं काय येणार आहे, CH3 CH2 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 C ट्रिपल बॉन्ड N. 4 कार्बन आहे, म्हणजे ह्याचं नाव काय असणार आहे, तर एन ब्युटिल सायनाइड. बाळांनो, एन ब्युटिल सायनाइड हे कॉमन नेम झालं, पण IUPAC नेमला ह्याला अल्केन नायट्राइल्स असं म्हणतात. IUPAC नेमला ह्याला काय म्हणतात, अल्केन नायट्राइल. मग जेव्हा अल्केन नायट्राइल म्हणतो ना, त्यावेळी हा सायनाइडचा पण कार्बन काउंट केला जातो. जेव्हा मी ह्याला अल्केन नायट्राइल म्हणणार त्यावेळी हा सायनाइडचा पण कार्बन काय केला जाणार आहे, काउंट. म्हणजे हा कार्बन फर्स्ट, हा कार्बन सेकंड, हा कार्बन थर्ड, 3 कार्बन कन्सिडर करणार. आणि त्याप्रमाणे त्याचा IUPAC नेम असणार आहे प्रोपेन नायट्राइल. काय नाव आहे ह्याचं, प्रोपेन नायट्राइल. काय नाव आहे ह्याचं, प्रोपेन नायट्राइल. आणि आता परत ह्याचं, हा फर्स्ट कार्बन, हा सेकंड कार्बन, हा थर्ड कार्बन, हा फोर्थ कार्बन, हा फिफ्थ कार्बन. सो इथं काय असणार आहे, तर हा पेंटेन नायट्राइल. काय नाव आहे याचं, पेंटेन नायट्राइल. समजतंय, ठीक आहे. आता जसं बाय युझिंग फॉर्मेशन ऑफ, जसं अल्किल सायनाइड होतं तसंच आहे फॉर्मेशन ऑफ अल्किल आयसोसायनाइड. अल्किल आयसोसायनाइड RN ट्रिपल बॉन्ड C. त्यातला मी तुम्हाला सांगितलं एक बॉन्ड कोऑर्डिनेटेड बॉन्ड असणार आहे. बाय युझिंग व्हॉट अल्कोहोलिक AgCN. समजते का बघा, जर केसीएन वापरला तर अल्किल सायनाइड मिळते, पण AgCN वापरला तर आयसोसायनाइड मिळते. मग कशी रिॲक्शन होते बघा, जेव्हा तुम्ही अल्किल हॅलाइड घेताय, ह्या अल्किल हॅलाइडला अल्कोहोलिक AgCN बरोबर ट्रीट करताय. ओके, हीट केलं तर एक्सच्या जागे N ट्रिपल बॉन्ड C. एक्सच्या जागे N ट्रिपल बॉन्ड C. म्हणजे इथं नायट्रोजन जॉईन झाला, कार्बन नाही जॉईन झाला, म्हणजे आपल्याला मिळताना काय मिळणार आहे, RN ट्रिपल बॉन्ड C. त्यातला एक बॉन्ड कोऑर्डिनेट असणार आहे, प्लस इथं काय येणार आहे, तर AgX. सो ह्याचं नाव काय आहे, तर अल्किल आयसोसायनाइड. काय नाव आहे याचं, अल्किल आयसोसायनाइड. काय नाव आहे याचं, अल्किल आयसोसायनाइड. काय नाव आहे याचं, अल्किल आयसोसायनाइड. समजलं. आणि सायनाइड किंवा सायनाइडला ॲम्बिडेंटेड न्यूक्लियोफाइल म्हणतो. का ॲम्बिडेंटेड न्यूक्लियोफाइल म्हणतो, कारण त्याची ॲबिलिटी असते दोन्ही इलेक्ट्रॉन पेअर शेअर करायची, म्हणजे दोन्ही डोनर ॲटम्स आहेत. सायनाइड पण डोनर ॲटम आहे आणि नायट्रोजन पण डोनर ॲटम आहे. कोणतरी एकच डोनेट देताना कोणतरी एकच देतो, एकतर कार्बन देईल किंवा नायट्रोजन देईल. मग जर अल्कोहोलिक केसीएन असेल तर कार्बन जॉईन होतो, सायनाइड फॉर्म होतात. आणि जर अल्कोहोलिक AgCN आहे तर आयसोसायनाइड फॉर्म होतात. अल्कोहोलिक AgCN आहे तर आयसोसायनाइड फॉर्म होतात. सो इथं बघा परत, CH3 सिंगल बॉन्ड Br प्लस अल्कोहोलिक AgCN हीट. मग इथं काय फॉर्म होणार आहे, CH3, इथं काय येणार आहे, N ट्रिपल बॉन्ड C. त्यातला एक बॉन्ड कोऑर्डिनेटेड असणार आहे. CH3-Br प्लस अल्कोहोलिक AgCN मध्ये कसं आहे, CH3-N ट्रिपल बॉन्ड C. म्हणजे याचं नाव काय असणार आहे, तर मिथाइल आयसोसायनाइड. काय असणार आहे नाव याचं,
मिथाइल आयसोसायनेट. सिमिलरली इथं बघा CH3 सिंगल बॉन्ड CH2 सिंगल बॉन्ड CH2 सिंगल बॉन्ड CH. असं काही नाही, मला ब्रोमिनची सवय पडली म्हणून मी 10 वेळा ब्रोमिन घेतेय. तुम्ही कोणताही अल्किल हॅलाइड घ्या, फक्त फ्लोरीन सोडून घ्या, कारण फ्लोरीन इझिली आपण प्रिपेअर करत नाही, डायरेक्ट फ्लोरिनेशन. सो हा कोण आहे तर एन प्रोपिल क्लोराइड. आता एन प्रोपिल क्लोराइड जर घेतला त्याला मी अल्कोहोलिक AgCN बरोबर काय केलं, ट्रीट केलं, तर मला मिळताना काय मिळतंय CH3 CH2 and CH2 परत N ट्रिपल बॉन्ड C. हे बाळांनो इथं काय असं वेगळं होत नाहीये, इथं फक्त सबस्टिट्यूशन आहे, न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन आहे. तो ग्रुपच्या जागी हा ग्रुप, हा ग्रुपच्या जागी हा ग्रुप. मग इथं काय होतं, क्लोरीन जो आहे ह्या क्लोरीनच्या जागे आयसोसायनाइड ग्रुप येतो, म्हणजे नायट्रोजन जॉईन होतो. अल्किल ग्रुपला नायट्रोजन जॉईन होतो, त्यातला एक लोन पेअर बॉन्ड पेअर मध्ये फॉर्म होऊन कोऑर्डिनेट बॉन्ड फॉर्म होतो. पहिला बघितलं फॉर्मेशन ऑफ अल्कोहोल, दुसरं बघितलं फॉर्मेशन ऑफ अल्किल सायनाइड, तिसरं बघितलं फॉर्मेशन ऑफ अल्किल आयसोसायनाइड. आता नेक्स्ट आहे फॉर्मेशन ऑफ नायट्राइल्स. फोर्थ. नेक्स्ट वन इज फॉर्मेशन ऑफ, पहिला बघूया नायट्रो अल्केन. फॉर्मेशन ऑफ नायट्रो अल्केन. बरं, फॉर्मेशन ऑफ नायट्रो अल्केन by using what? By using AgNO2. Now this is again very interesting. Here your N double bond O single bond O minus असा असतो. या केस मध्ये ही पॉसिबल आहे की तुमचा नायट्रोजन ही डोनर आहे, म्हणजे नायट्रोजन ही अल्किल ग्रुप बरोबर बॉन्ड फॉर्म करू शकतो, नायट्रोजन ही अल्किल ग्रुप बरोबर बॉन्ड फॉर्म करू शकतो, किंवा ऑक्सिजन ही अल्किल ग्रुप बरोबर बॉन्ड फॉर्म करू शकतो. म्हणजे नायट्रोजन पण अल्किल ग्रुप बरोबर जॉईन होऊ शकतो किंवा ऑक्सिजन पण जॉईन होऊ शकतो. म्हणून परत ह्याला कसले लिगँड्स म्हणतो आपण, एम्बिडेंटेड लिगँड, सॉरी एम्बिडेंटेड न्यूक्लियोफाइल, नॉट लिगँड. ओके, एम्बिडेंटेड न्यूक्लियोफाइल. लिगँड्स आहे कोऑर्डिनेशन न्यूक्लियोफाइल्स कोऑर्डिनेशन कंपाऊंड्स मध्ये. लिगँड्स कशामध्ये आहे, सॉरी लिगँड्स कोऑर्डिनेशन कंपाऊंड्स मध्ये. ठीक आहे. सो जसं मी सांगितलं NO2 आपण लिहितो, मान्य NO2 आपण लिहितो, पण हा NO2 असा असतो, N डबल बॉन्ड सिंगल बॉन्ड O वरती मायनस आणि नायट्रोजन वरती प्लस असतं. बरं ठीक आहे, पण ह्या नायट्रोजन पण काय करू शकतो, बॉन्ड फॉर्म करू शकतो. ऑक्सिजन कडे हा निगेटिव्ह चार्ज असल्यामुळे तोही बॉन्ड फॉर्म करू शकतो, तोही काय करू शकतो, तोही बॉन्ड फॉर्म करू शकतो. म्हणून परत ह्याला एम्बिडेंटेड न्यूक्लियोफाइल्स म्हणतो. म्हणून परत ह्यामध्ये दोन कंडिशन येतात. एक आहे फॉर्मेशन ऑफ नायट्रो अल्केन. फॉर्मेशन ऑफ नायट्रो अल्केन इज अ फोर्थ मेथड इट सीम्स टू बी. अजून एक मेथड कोणती असते तर फॉर्मेशन ऑफ अल्किल नायट्राइट. फॉर्मेशन ऑफ अल्किल नायट्राइट. आता अल्किल नायट्राइट कसे असतात तर RONO, म्हणजे ऑक्सिजन जॉईन होतो त्याला. कोण जॉईन होतो, ऑक्सिजन. इथं काय करतो, बाय युझिंग अल्कोहोलिक KNO2. बघा, अल्कोहोलिक KNO2 वापरला तर अल्किल नायट्राइट म्हणजे ऑक्सिजन जॉईन होणार, नायट्रो ग्रुपचा ऑक्सिजन जॉईन होणार. आणि जर तुम्ही काय म्हणतात नायट्रो अल्केन जर फॉर्म करायचा असेल तर बाय युझिंग AgNO2. नायट्रो अल्केन कसे असतात तर RNO2, म्हणजे अल्किलला नायट्रोजन ग्रुप. अल्किलला जर नायट्रोजन ग्रुप जॉईन व्हायचा असेल नायट्रोचा तर अल्कोहोलिक AgNO2 वापरायचा. आणि जर मला नायट्राइल्स पाहिजे असतील तर मी काय करणार आहे, अल्कोहोलिक KNO2 वापरणार. हा, जसं सायनाइड्स एम्बिडेंटेड न्यूक्लियोफाइल्स आहेत तसेच कोण एम्बिडेंटेड न्यूक्लियोफाइल्स आहेत. NO2 ही हा कसला न्यूक्लियोफाइल आहे, एम्बिडेंटेड न्यूक्लियोफाइल. कसला न्यूक्लियोफाइल आहे, एम्बिडेंटेड न्यूक्लियोफाइल. कसला न्यूक्लियोफाइल आहे, एम्बिडेंटेड न्यूक्लियोफाइल. ओके, सो ओके ठीक आहे. इथं बघा, मला ना कलर असे थोडे इंटरेस्टिंग पाहिजे, असे डल वाटायला मला हे कलर.
परत आहे तसा ग्रीन घेते. फाईन, काय नाही. स्टँडर्ड रिॲक्शन काय आहे? अल्किल हॅलाइड आहे. अल्किल हॅलाइड बरोबर मी अल्कोहोलिक AgNO2 ट्रीट करणार. मग अल्कोहोलिक AgNO2 च्या वेळी हॅलाइडच्या जागे नायट्रो ग्रुप येणार. नायट्रो ग्रुप येणार म्हणजे हॅलाइड जेव्हा रिप्लेस होणार तेव्हा अल्किलला नायट्रोजन जॉईन होणार NO2 ग्रुपचा. हा NO2 ग्रुप कसा असतो? हा AgN डबल बॉन्ड O सिंगल बॉन्ड O आणि याच्याकडे 3 इलेक्ट्रॉन पेअर असल्यामुळे ह्याच्यावरती निगेटिव्ह चार्ज. त्यामुळे हा पण नायट्रोजन इलेक्ट्रॉन पेअर डोनेट करू शकतो आणि हा पण ऑक्सिजन करू शकतो. ठीक आहे. सो इथं खरं अल्कोहोलिक AgNO2 जर वापरला तर नायट्रो अल्केन मिळणार. आणि मी तुम्हाला सांगितलंय की नायट्रो अल्केन हा एकमेव असा बंड आहे की ज्याचं फक्त IUPAC नेमिंग पॉसिबल आहे, त्याचं कॉमन नेमिंग पॉसिबल नाही. मान्य आहे, मी ह्याला अल्किल हॅलाइड म्हणतेय. ह्याला मी काय म्हणतेय? अल्किल हॅलाइड. ह्याला मी अल्किल हॅलाइड म्हणतेय, पण ह्या अल्किल हॅलाइडला सिल्वर नायट्रेट बरोबर ट्रीट केलं तर इथं काय येणार आहे? तर नायट्रो अल्केन RNO2 प्लस HEX, that is नायट्रो अल्केन. दॅट इज नायट्रो अल्केन. ठीक आहे. नेक्स्ट इथं काय येणार आहे? CH3 CH2 Br प्लस अल्कोहोलिक AgNO2 हीट केलं तर इथं काय येणार आहे? Br च्या जागे NO2 आणि NO2 च्या जागे Br. समजतंय? सो इथं काय होणार आहे? तर CH3 CH2 NO2 प्लस इथं काय येणार आहे? तर AgBr. सो याचं नाव काय आहे? तर नायट्रो इथेन. काय नाव आहे? नायट्रो इथेन. ठीक आहे. परत इथं काय घेतला? CH3 सिंगल बॉन्ड CH सिंगल बॉन्ड CH3. इथं क्लोरीन घेते प्लस ह्याला कशा बरोबर ट्रीट करते? AgNO2 बरोबर सिल्वर नायट्राइट बरोबर अल्कोहोलिक कंडिशनला हीट केलं. हा सिल्वर नायट्राइट आहे. सिल्वर नायट्राइट आहे तर नायट्रोजन जॉईन होणार. इथं काय येणार आहे? CH3 सिंगल बॉन्ड CH सिंगल बॉन्ड CH3. इथं NO2 येणार आहे प्लस इथं काय येणार आहे? तर Ag. जेव्हा सिल्वर हॅलाइड्स असतात ते सिल्वर हॅलाइड्स मोस्टली प्रेसिपिटेट्स म्हणून फॉर्म होतात. काय म्हणून फॉर्म होतात? प्रेसिपिटेट्स. काय म्हणून फॉर्म होतात? प्रेसिपिटेट्स. समजलं का? सिल्वर नायट्राइट जेव्हा घेतलं तेव्हा नायट्रो अल्केन्स फॉर्म होणार आहे. सिल्वर नायट्राइट जेव्हा घेतलं, रिएजंट सिल्वर नायट्राइट आहे तेव्हा नायट्रो अल्केन्स मिळणार आहे. आता नेक्स्ट बघा. नेक्स्ट काय आहे? तर फॉर्मेशन ऑफ अल्किल नायट्राइल्स. अल्किल नायट्राइल्स हे कसे असतात? RO इथं काय असते? तर N डबल बॉन्ड O असा असतो. ठीक आहे. परत काय आहे रिॲक्शन? जेव्हा अल्किल हॅलाइडला तुम्ही पोटॅशियम नायट्रेट KNO2 बरोबर ट्रीट करताय आणि हा KNO2 कसा असतो? तर परत अल्कोहोलिक असतो KNO2. हा हा अल्कोहोलिक कंडिशन हीट करतो. तर जेव्हा हॅलाइड जेव्हा जॉईन होतो तेव्हा ऑक्सिजन KNO2 च्या ऑक्सिजन बरोबर बॉन्ड फॉर्म करतो. कोणता? ज्यावरती निगेटिव्ह चार्ज आहे. ज्यावरती निगेटिव्ह चार्ज आहे. सो इथं काय येणार आहे? तर R इथं O इथं N डबल बॉन्ड O. तुम्ही म्हणणार निगेटिव्ह चार्ज कसा? हे बघा, हा पोटॅशियम असतो. हा फक्त मी जर NO2 जरी लिहिला तर हा NO2 कसा असतो? तर N डबल बॉन्ड O सिंगल बॉन्ड O मायनस प्लस. समझ में आ रहा है? येतंय का लक्षात? येस और नो? सो अल्किल हॅलाइड जेव्हा आपण KNO2 बरोबर ट्रीट करणार, सिल्वर हा आपल्याला काय मिळणार आहे? अल्किल नायट्राइट प्लस बाय प्रोडक्ट काय असणार आहे? KX. मग याचं एक्झाम्पल CH3 CH2 CH2 आय घेते, आयोडीन घेते. ठीक आहे. आता नवीन घ्या, क्लोरीन घेतला, ब्रोमीन घेतला, आता आयोडीन पण घेतला. ओके. ह्याला आपण ट्रीट करायचं कशाबरोबर? कशाबरोबर ट्रीट करायचं? KNO2 बरोबर ट्रीट करायचं. KNO2 कसा आहे? अल्कोहोलिक KNO2 आहे. मग आयोडीनच्या जागे NO2 चा ऑक्सिजन जॉईन होणार म्हणजे इथं काय येणार आहे? तर CH3 CH2 CH2 ON डबल बॉन्ड O प्लस KI. सो इथं काय असणार आहे? तर हा N प्रोपिल नायट्राइट.
काय असणार आहे? एन प्रोपिल नाईट. जरा इथे लक्ष द्या मी जे सांगते. हा सायनाइड आणि हा नायट्रो ग्रुप हे एम्बिडेंटेड न्यूक्लिओफाइल्स आहेत. कसले न्यूक्लिओफाइल्स आहेत? एम्बिडेंटेड न्यूक्लिओफाइल्स आहेत. ठीक आहे. जर मी पोटॅशियम सायनाइड वापरला तर मला अल्किल सायनाइड मिळते. अल्किल सायनाइड RC ट्रिपल बॉन्ड N. ठीक आहे. जर मी सिल्वर सायनाइड वापरला तर अल्किल आयसोसायनाइड मिळते. अल्किल आयसोसायनाइड कसं असणार आहे? RN ट्रिपल बॉन्ड C कोऑर्डिनेटेड. समजतं मी काय सांगितलं? ठीक. सिमिलरली नायट्रो ग्रुप जो आहे तो पण एम्बिडेंटेड न्यूक्लिओफाइल आहे. एम्बिडेंटेड न्यूक्लिओफाइल असल्यामुळे हा जर पोटॅशियम नायट्राइट वापरती आहे तर अल्किल नायट्राइट मिळतं. ठीक आहे. आणि जर AgNO2 वापरती आहे, सिल्वर नायट्राइट वापरती आहे तर नायट्रो अल्केन मिळेल. लक्षात आलं का? बघा हे डिफरन्स आहे, यात कन्फ्युज होऊ घेऊ नका. तुम्हाला व्हेरी शॉर्ट आन्सर्स म्हणून एक असतंय पार्ट सेक्शन ए आपल्या टॉपिक म्हणजे पेपरचा सेक्शन ए त्यामधले क्वेश्चन 2 असते व्हेरी शॉर्ट आन्सर्स. त्यामध्ये हे विचारतात म्हणजे मुद्दाम कन्फ्युजिंग आहे म्हणून विचारतात. मग इथं हा काय असतो तर RON डबल बॉन्ड काय असतो O आणि हा काय असतो तर RN डबल बॉन्ड O सिंगल बॉन्ड O रेझोनेटिंग असतो. हा समजतंय? ठीक आहे. हे समजलं इथंपर्यंत. बघा आपण फॉर्मेशन ऑफ अल्कोहोल बघितलं, फॉर्मेशन ऑफ अल्किल सायनाइड बघितलं, फॉर्मेशन ऑफ अल्किल आयसोसायनाइड बघितलं, फॉर्मेशन ऑफ नायट्रो अल्केन बघितलं, फॉर्मेशन ऑफ अल्किल नायट्राइल बघितलं. ओके. अजून एक बघूया आणि मग थांबूया कारण टोटल 8 आहेत. 5 बघितले ना, 6वा एक बघूया. त्याचे काही जास्त कंडिशन्स वगैरे नाही आहेत कारण जे पुढचे अजून 2 आहेत 7वा आणि 8वा म्हणजे अल्कोहोलिक अमोनिया एकदा वापरून आणि अल्कोहोलिक सोडियम अल्कॉक्साइड. हे 2 जे आहेत हे थोडे मोठे आहेत, ह्याचे थोडे कंडिशन्स आहेत, ह्याचे थोडे रेस्ट्रिक्शन्स पण आहेत. मग त्यामुळे त्याला टाइम लागणार. त्यामुळे अजून एक ह्यामध्ये घेऊया आणि मग थांबूया. ठीक आहे. सो नेक्स्ट 6th वन फॉर्मेशन ऑफ ईस्टर. व्हॉट? कोणाचं फॉर्मेशन? फॉर्मेशन ऑफ ईस्टर्स. फॉर्मेशन ऑफ ईस्टर. ईस्टर कसा असतो? RC डबल बॉन्ड सिंगल बॉन्ड OR डॅश. आता हा फॉर्मेशन ऑफ ईस्टर तुम्ही करणार काय? कशापासून? बाय सिल्वर सॉल्ट ऑफ कार्बॉक्झिलिक ऍसिड. बाय सिल्वर सॉल्ट ऑफ कार्बॉक्झिलिक acids. By silver salt of carboxylic acids. By silver salt of carboxylic acids. Silver salt of carboxylic acid कसे असतात? RC डबल बॉन्ड O सिंगल बॉन्ड OAG आणि हा RC डबल बॉन्ड O सिंगल बॉन्ड O मायनस असतं आणि AG प्लस असतं. मग जो तुमचा ईस्टर आहे त्या ईस्टर मध्ये हा जो RC डबल बॉन्ड O सिंगल बॉन्ड O ग्रुप जो आहे तो सिल्वर सॉल्ट ऑफ कार्बॉक्सिलिक ऍसिड पासून मिळालेला असतो आणि हा जो R डॅश आहे तो अल्किल हॅलाइडचा R डॅश असतो. इथं बघा हा R डॅश X घेतला, अल्किल हॅलाइड घेतला. काय घेतला हा? काय घेतला हा? अल्किल हॅलाइड घेतला. ठीक आहे. आता ह्या अल्किल हॅलाइड बरोबर मी कोणाला ट्रीट करणार आहे? ह्या अल्किल हॅलाइड बरोबर मी सिल्वर सॉल्ट ऑफ कार्बॉक्सिलिक ऍसिड. हे मी लिहिताना मिरर इमेज लिहिते, उलट लिहिते. AgO C डबल बॉन्ड O सिंगल बॉन्ड R. ठीक आहे. हा हॅलाइड मायनस आहे आणि हा OC डबल बॉन्ड OR मायनस आहे. कोण मायनस आहे? OC डबल बॉन्ड OR मायनस आहे. मग इथं हॅलाइड ग्रुप जो आहे हा हॅलाइड ग्रुप जो आहे हा या ग्रुपनं रिप्लेस होतो. समजतंय? मायनस न मायनस रिप्लेस होतो. कसल्या कंडिशनला? अल्कोहोलिक कंडिशनला. कसल्या कंडिशनला? अल्कोहोलिक कंडिशनला. एकच मिनिट. खाली घेते जरा. ठीक आहे. सो इथे रिप्लेसमेंट होऊन काय येणार आहे? R डॅश O C डबल बॉन्ड O R. R डॅश R डॅश R डॅश. हे कार्बॉक्सिलेट आहे
हा कार्बोक्सिलेट आयनला जॉईन असणारा अल्किल ग्रुप तो हॅलाइड्स आहे. खूप जणांना कन्फ्युजन असते की हा कार्बोक्सिलेट आयनचा अल्किल ग्रुप कोण आणि हा जो आहे ऑक्सिजनला जॉईन असणारा अल्किल ग्रुप कोण. ऑक्सिजनला जॉईन असणारा अल्किल ग्रुप अल्किल हॅलाइडचा अल्किल आहे. ठीक आहे. प्लस इथं काय मिळणार आहे तर AgX परत प्रेसिपिटेट असणार आहे हा. एक्झाम्पल बघा CH3 सिंगल बॉन्ड CH2 सिंगल बॉन्ड Br. Okay, it is treated with AgO C double bond O single bond CH2 single bond CH3. हा सिल्वर प्रोपॅनॉइट आहे. 3 कार्बन आहेत. मी IUPAC नेम घेते, मी कॉमन घेत नाहीये, IUPAC नेम घेते. 1 2 3 1 2 3 कार्बन आहे. मग ह्याचं नाव काय आहे तर सिल्वर प्रोपॅनॉइट. ठीक आहे. इथं काय आहे तर हा इथेन ब्रोमाइड इथिल ब्रोमाइड आहे. मग मी म्हटलं काय मायनसला मायनस रिप्लेस होते. मायनसला मायनस पार्ट रिप्लेस होणार आहे. नेगेटिव्हला नेगेटिव्ह रिप्लेस होणार. इन द अल्कोहोलिक कंडिशन हीट इथं मिळताना काय मिळणार आहे CH3 CH2O इथं C डबल बॉन्ड O सिंगल बॉन्ड CH2 सिंगल बॉन्ड CH3. याचं नाव काय आहे इथॉक्सी प्रोपेनॉइड. काय नाव आहे याचं इथॉक्सी प्रोपेनॉइड. अल्कोक्सी इथिल हॅलाइडचा ग्रुप इथॉक्सी. इथिल ब्रोमाइड आहे ना हा बघा इथिल ब्रोमाइड इथॉक्सी. अजून एक एक्झाम्पल घेऊया, लास्ट एक्झाम्पल घेऊया मग थांबूया. ठीक आहे. नेक्स्ट आणि एक बघा CH3 सिंगल बॉन्ड Br प्लस AgO C डबल बॉन्ड O सिंगल बॉन्ड CH3. ह्याचं नाव आहे सिल्वर इथेनॉइड. कारण 2 कार्बन आहेत. इथेनॉइक ऍसिडचा इथेनॉइट आहे हा आणि हा मिथिल ब्रोमाइड आहे. मी IUPAC नेम पण सांगते. हा ब्रोमोमिथेन आहे तसा बघितला तर. ह्याचा कॉमन नेम ऍसिटिक ऍसिड CH3COOH ऍसिटिक ऍसिड आहे. ऍसिटिक ऍसिडचा डेरिव्हेटिव्ह आहे म्हणून ह्याला सिल्वर ऍसिटेट म्हणतात कॉमन नेमिंग मध्ये. अल्कोहोलिक कंडिशनला हीट केलं काय होणार आहे Br जागी हा पूर्ण ग्रुप रिप्लेस होणार आहे. इथं काय येणार आहे CH3O C डबल बॉन्ड O सिंगल बॉन्ड CH. सो ह्याचं नाव आहे हा मिथिल ग्रुप आहे. अल्किल हॅलाइडचा हा मिथिल ग्रुप आहे. हा आणि हा ऍसिटिक सिल्वर ऍसिटेटचा आहे म्हणून मिथिल ऍसिटेट किंवा ह्यालाच आपण काय म्हणणार आहे तर मिथॉक्सी इथेनॉइड. अल्कॉक्सी अल्केनॉइड IUPAC नेमिंग असते ईस्टर्सचा. सो मिथॉक्सी इथेनॉइड. समजतं मी काय सांगितलं ते. बघा मी थोडं डिटेलमध्ये घेत असेल किंवा जरा जास्त रिॲक्शन एक्सप्लेन करत असेल कारण मला असं आवडतं एक्सप्लेन करायला. मला असं आहे की मुलांना समजायला पाहिजे की कसं काय रिॲक्शन झाले. उगाच ते रिॲक्शन लिहायची त्या ऍरोवरती कंडिशन लिहायची काय कुठं सिम्प्लिफाय झालं काय समजत नसतं. फक्त ब्लँकली लिहित असते. त्यापेक्षा कंडिशन समजून घ्या, रिप्लेसमेंट समजून घ्या. न्यूक्लियोफाइल म्हणजे निगेटिव्हली चार्ज स्पीशीज आहे. मग हॅलाइड नेगेटिव्ह आहे तर नेगेटिव्हला नेगेटिव्हच रिप्लेस होणार. कसा रिप्लेस होणार, काय रिप्लेस होणार हेही समजून घ्या. जर समजलं तरच पुढचं जमतंय, नाही समजलं तर जमत नाही. कारण हॅलो अल्केन्स, अल्कोहोल, फिनॉल्स, इथर्स, अल्डिहाइड, कीटोन्स, कार्बोक्सिलिक ऍसिड, अमाइन्स खूप सारे टॉपिक्स आहेत. कन्सेप्ट समजली तरच पुढे जाणार. म्हणजे तुम्ही जाणार. माझं तर मी जाणतीच राहणार माझे लेक्चर्स. ठीक आहे. थँक्स फॉर वॉचिंग माय लेक्चर. बाय बाय. टेक केअर.